शिरवणे विरुद्ध नेरुळ. ओ परफेक्ट ब्लॉक ऑल बॉल, फक्त टॅप केलंय जागेवरनं. मात्र थोडीशी संधी मिळाली, अवधी मिळाला, चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत मिड ऑफला आणि एक रन या ठिकाणी पूर्ण केली जाते धावफलकाचा श्री गणेशा. अर्पित म्हात्रे, ज्या पद्धतीने मगाशी उमेश म्हात्रे सरांनी उल्लेख केला, कमी कालावधीमध्ये मात्र युवा खेळाडूंच्या गळ्यातला ताईत बनलेला हा अर्पित म्हात्रे, गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, नैपुण्य असलेला हा खेळाडू. त्याच्या समवेत सिद्धेश कडू, अजून एक नेरुळगाव संघाचा हा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. धावफलक 1 बिनबाद. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता, सिंगल मिळते, प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर झाला. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय, बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. अर्पित म्हात्रे बद्दल चर्चा करतोय आपण. नुकत्याच काही महिन्यापूर्वी नावाखाडी उरण परिसरामध्ये त्याची खेळी आम्ही खरं तर प्रत्यक्ष पाहिली होती. अर्धशतक त्याने झळकावलं होतं अगदी इंजर्ड असताना देखील. त्यामुळे क्रिकेटच्या प्रती असलेली त्याची समर्पकता आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा यावेळेस मात्र लॉफ केले बॉलला, गॅप मधनं बॉल चालाय सरळ अगदी साइड स्क्रीनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. अगदी कॉपीबुक प्रकारचा हा पटका आपल्याला पाहायला मिळतो अर्पित म्हात्रेच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, अगदी एक पाय वाकवला, मागच्या पायावर बसला, अगदी नी बेंड केला आणि त्यानंतर मात्र इथे हा चौकार प्राप्त केलाय. स्कोर पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर. चांगली सुरुवात अर्पित म्हात्रेकडून. 2 बॉलचा खेळ बाकी, पहिलं षटक मार्गस्थ आहे, प्रगती पथावर आहे. यावेळेस बघा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, टायमिंगचा थोडासा अभाव. स्वतः अरविंद राणा आपण पाहतोय फाईन मध्ये जात आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये किंबहुना बॉल ट्रॅव्हल झालाय. तिसरीचा प्रयत्न, लाजवाब रनिंग विकेट. चौथीचा प्रयत्न नाही होणार. चांगलं कम्युनिकेशन, 1 शॉट पंचांनी सांगितले मात्र, म्हणजे 2च मिळतील. जेवढे प्रयत्न आपण पाहिले केले गेले, प्रयत्नांना तितकंसं यश नाही मिळालं. 1 शॉट, दॅट मीन्स ओनली 2 रन्स विल बी ॲडेड. 2च धावा मिळतील नेरुळ टीमला. याही गोष्टी खूप महत्वाच्या असतात उमेश सर. मात्र पंचांचं आपण करूया भरपूर सारं कौतुक. पंचांची अगदी तीक्ष्ण नजर आपण पाहतोय. 3 पंच या स्पर्धेमध्ये, महेंद्र पाटील सर असतील, शशी महेर सर असतील, दत्ता महेर सर असतील. धावफलक 8. लोअर फुल टॉस फिरवलाय, खेळाडू नाहीये, किंबहुना दूर राहील. सिद्धेश कडू पहिल्या मॅच मध्ये फॉर्म नव्हता गवसला, मात्र इथे फॉर्म मध्ये रिदम मध्ये परतत असताना आपल्या टीम साठी शेवटच्या बॉलवर ठोकला तो अगदी एक उत्तुंग परफेक्ट टायमिंग असलेला षटकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेरुळ गाव संघ पोहोचलाय तो बिनबाद 14 या आकड्यावर. 14 रन्स विदाउट लॉस. शिरवणे संघ, वादळ थांबावं लागेल, अन्यथा या वादळाने रौद्र रूप धारण केलं तर मात्र वाताहत होऊ शकते शिरवणे टीमची. पहिला सामना जबरदस्त जिंकला होता वाशी रॉयलच्या विरुद्ध शिरवणे टीमने. तिथे सुरुवातीला गोलंदाजीच केली होती आणि खरं तर 42 या धावसंख्येवर थांबवलं होतं 4 ओव्हरमध्ये आणि 43 धावा चेस केल्या होत्या त्या शिरवणे टीमने. तर उर्वरित दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नेरुळ संघाने या अगोदरच्या मॅच मध्ये चेस केलं होतं आणि आता त्यांना इथे लक्ष बनवून ते डिफेंड करायचंय. रणनीती इथे इम्पॉर्टंट असेल, महत्वपूर्ण असेल योजना. मंदार प्रभू सेकंड ओव्हर मध्ये डावखुऱ्यात असा गोलंदाज, चान्स निर्माण झालाय मात्र दूर चाललाय चेंडू तो सीमा रेषेपासून. अर्पित म्हात्रेचा क्लास, वरचा क्लास, हाय क्लास. डाव करत असा गोलंदाज तुम्ही पाहता. एक्सचेंज रिप्ले, मंदार राऊंड द विकेट आला आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर, अजिबात फुटवर्क पाहायला मिळालं नाही. खडे खडे हा फटका मारला तो म्हणजे अर्पित म्हात्रेने. त्याचे फटके पाहण्याजोगे असतात. डाऊन द ग्राउंड फटके, फ्लिकचे फटके, लॅप शॉट त्याचे करताना आवडते फटके आणि अगदी इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर देखील तो चांगले फटके मारतो. ही खासियत आहे अर्पित म्हात्रेची. नजाकत आणि ताकद या दोघांचं मिश्रण ज्या खेळाडूमध्ये आहे तो अर्पित म्हात्रे. मंदार आता मात्र कमबॅक करण्यासाठी उत्सुक असेल. ओसळी घेणारा चेंडू, अगदी अखूट टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहताय. अर्पित म्हात्रे करता हुक करण्याचा प्रयत्न, आता थोडासा कमी गतीने चेंडू आला. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस इथे तुम्हाला पाहायला मिळतोय मंदारच्या माध्यमातून.
धावसंख्या 20 विदाउट लॉस. पुढचा चेंडू मंदार वन्स अगेन. यावेळेस बघा गोफंड फिरवावी तशी बॅट फिरवली आहे, पुल केलंय. अगदी पॉवरफुल स्ट्रोक, बुलंदी फटका आपण पाहतोय. फाईन लेग आणि अगदी बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधून भेदून फाडून निघून गेला हा बॉल. तो सीमा पार. अर्पित म्हात्रे अगदी लवकर बॉल ओळखला, लाईन लेंथ पिक केली, जज केली आणि त्यानंतर मात्र आघात केला, आक्रमण केलंय. धावसंख्या पुढे सरकत असताना 26 या आकड्यावर. एक तगडं आव्हान निरुळ संघ इथे पेश करणार की काय शिरवणे टीम समोर. गोलंदाजांवर भरपूर दारोमदार असणार आहे. 3 बॉल मध्ये 2 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. सोडून दिलाय. दबाव, प्रेशर, दडपण आपण पाहतोय. विकेट साठी जाता खरं तर रडार पासून वाचण्याचा हा प्रयत्न आहे का, हे प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहेत. मंदार चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे. पहिल्या ओव्हर मॅच मध्ये चांगली गोलंदाजी साकारली होती मंदारने. आता इथे थोडासा मागडा ठरतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. यावेळेस मनगडाचा चांगला वापर केलाय आणि चेंडूला पाठवलंय ते हवाई सफरीसाठी लॉंग ऑन सीमा पार. अर्पित म्हात्रे नावाचं वादळ गोगावतंय श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गावामध्ये आणि दणानून सोडलंय नगरसेवक चषकचा हा खरं तर रणसंग्राम तो अर्पित म्हात्रेने. 3 षटकार आपण पाहतोय या ओव्हरमध्ये आलेत आतापर्यंत. स्कोर झपाट्याने पुढे सरकतोय. 33 रन्स. 8 चेंडू 25 धावांवर तो खेळतोय. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधनं. पुढचा बॉल मंदार. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटरनं पंच केले. खेळाडू येतोय, तो बनतोय फक्त आणि फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. अर्पित म्हात्रे आपण पाहतोय ओव्हर मधला हा 4था षटकार त्याच्या बॅट मधनं आलाय. मंदार प्रभूचा मात्र अगदी वर्चस्व मोडून काढलंय. एक मोठा आघात केलाय त्याच्यावर. सलग 3 बॉलवर 3 षटकार त्याने ठोकलेत. वाईड लांबलंय षटक. दुसरी अवांतर धाव, दुसरा वाईट बॉल आणि अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धावा. 40 धावा धाव फलकावर. दुसरा षटकही अजून पूर्ण झालेलं नाहीये. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी. काय बॅटिंग सुरू आहे. अजून धावांची भर पडणार का. ओहो, अरविंद राणाचा प्रयत्न थोडा पडला अपुरा आणि 5वा षटकार. एकदा जोरदार टाळ्या. बॅटिंग आवडली असेल तर अर्पित म्हात्रेची. एकाच ओव्हर मध्ये 5 षटकार त्याने ठोकलेत आणि या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या तब्बल 32 धावा आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावर. 46 विदाउट लॉस. 4 षटकांचा सामना आणि 2 ओव्हर मध्ये आल्या 46 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 14 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 32 धावा. कोणता आहे तो गोलंदाज जो रोखणार या अर्पित म्हात्रे नावाचं वादळ. शिरवणे संघ आपण पाहतोय आता विचार विनिमय करेल. सागरवर मात्र ही जबाबदारी सोपवली. सागर शिंदे, सागर सिंग. नगरसेवक चषक तुम्ही पाहताय. आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक, युवा नेतृत्व, समाजसेवेचा वसा घेऊन मात्र राजकारणामध्ये प्रगती करत असताना सन्माननीय सूरजदादा पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय कुशल 11 आणि जय गणेश सरसुळे क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक चषकचा हा महासंग्राम. आज पहिला दिवस आणि सामना क्रमांक 3 सध्या आपण पाहतोय प्रगती पथावर. इन प्रोग्रेस मॅच नंबर 3. नेरुळ विरुद्ध शिरवणे. सिद्धेश कडूने देखील चांगली साथ दिली. 2 चेंडू तो खेळला, त्यामध्ये त्याने 1 षटकार ठोकला. त्यानंतर मात्र अर्पित म्हात्रेने बॅटिंगची सूत्र स्वतःकडे घेतली आणि मात्र धावांचा पाऊस. खरं तर वरुण राजा थोडासा रुसला या मॅच मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर कोसळलाय. आता सध्या शांत आहे. मात्र अर्पित म्हात्रे शांत बसणाऱ्यात नाहीये. मात्र आता सागर सिंग विकेट मिळवून देईल का, पार्टनरशिप ब्रेक करेल का. फर्स्ट बॉल कमी गतीने टाकलाय. थोडासा खाली राहिला बॉल, तिथे मात्र बॉल अडला गेलाय
आणि सिद्धेश कडून त्याचं काम पूर्ण केलं. त्याला माहिती आहे सध्या अर्पित म्हात्रेचा बोलबाला आहे, त्याची रन मशीन एका बाजूने सुरू असताना मला फक्त त्याला सिंगल काढून स्ट्राईकवर आणायचं आहे. कारण संघाचा हित कशामध्ये आहे तर अर्पित म्हात्रेचं जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणं. इन फॉर्म असलेला अर्पित म्हात्रे, इन टच इन रिदम असलेला अर्पित म्हात्रे आता या धावसंख्येला कितपर्यंत घेऊन जाणार की सागर सिंग त्याच्या भात्यातनं गोलंदाजीच्या भात्यातलं असलं कोणतं अस्त्र कोणतं शस्त्र काढणार की अर्पित म्हात्रेची विकेट आपल्या टीमला शिरोने टीमला तो मिळवून देणार. हे बॅट आणि बॉल मधलं युद्ध, हे द्वंद्व हा रणसंग्राम, ही रणधुमाळी तुम्ही पाहताय श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गावामध्ये. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल नगरसेवक चषकामध्ये. सागर सिंग विरुद्ध अर्पित म्हात्रे आता हे बॅटल या येणाऱ्या बॉलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काय योजना असेल, काय रणनीती असतील सागरच्या आणि शिरोने टीमच्या अर्पित म्हात्रेच्या विकेटसाठी, कोणता प्रयत्न केला जाईल, काय प्लॅनिंग आणि कसं असेल त्याचं एक्झिक्युशन की अर्पित म्हात्रे मात्र आपला मोमेंटम कायम ठेवणार हे पाहावं लागेल आता या मॅच मध्ये. फक्त फ्लिक केलंय, कॅचची संधी आहे का? ओहो नाही, आवाक्याच्या बाहेर हा बॉल आहे खेळाडूच्या. 5 चेंडू मध्ये 5 षटकार सलग ठोकलेत या मॅच मध्ये. गेल्या ओव्हर मध्ये 4 ठोकले होते आणि त्यानंतर जशी स्ट्राईक मिळाली या ओव्हर मध्ये हा 5वा लगातार कन्सिक्युटिव्ह षटकार. 11 चेंडू 43 वर खेळतोय. अर्धशतक नोंदवलं जाईल का अर्पित म्हात्रेच्या माध्यमातून? धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली आहे. 53 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. नेरुळ 11 नेरुळ. कमी गतीने टाकलाय, फटका फसलाय आणि सुटकेचा निश्वास सोडलाय आता शिरोने टीमने. कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि रोहितने मात्र कोणती चुकी केली नाहीये. सागर सिंग ज्या गोष्टीसाठी त्याला पाचारण करण्यात आलं होतं, जी जबाबदारी त्याच्यावर ठेवली होती ती जबाबदारी त्याने लिहिली आहे. पिळले मात्र जोरदार टाळ्या. 12 बॉल 43 धावांची एक अतिशय पारी आपण पाहतोय अर्पित म्हात्रे. 6 षटकार त्याच्या बॅटमधनं, 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आणि टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र त्याचं स्वागत डगआउट मध्ये करत असताना सर्व नेरुळ संघ आणि नेरुळ गावातील त्यांचे सर्व समर्थक. थँक्यू व्हेरी मच प्रमोददादा पाटील साहेब, थँक्यू व्हेरी मच रविदादा म्हात्रे, थँक्यू व्हेरी मच देवादादा मडवी. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवलीत. आता मात्र राहुल म्हात्रे मैदानाच्या आत. सागर सिंग 3 बॉल मध्ये 7 रन, 1 विकेट. आतापर्यंत षटकार आला होता दुसऱ्या बॉलवर आणि त्यानंतर मात्र विकेट प्राप्त करून दिली ती अर्पित म्हात्रेची. आता राहुल म्हात्रे 3ऱ्या क्रमांकावर. खोलवर टप्प्याचा बॉल फेकून दिला, डिपॉझिट केलं स्टँड मध्ये सरळ. राहुल म्हात्रे आल्या आल्या मात्र पहिल्या बॉलवर मात्र षटकाराने खात उघडतोय. आज जणू नेरुळ गाव संघातील सर्व खेळाडू धावांचा पाऊस पडणार याच मनसुब्याने उतरलेत की काय. विकेट किती गेल्यात त्यांनी फरक नाही पडत, संघाचे रन किती आहेत त्यांनी फरक पडत नाहीये. आम्ही फक्त षटकार चौकारच मारणार आहे आणि तेच इथे पाहायला मिळते राहुल म्हात्रेच्या माध्यमातून. अर्पितची विकेट गेली, त्याचा कोणताही दबाव राहुलवर नाहीये. इथे बघा खेळायचं होतं, एका बाजूला बॉल गेला, दुसऱ्या बाजूला अगदी बॅटच्या खालच्या बाजूला हा चेंडू मात्र हिट झाला. राहुल मात्र तेच सांगतायत की बॅटचा चेहरा क्लोज केला, फेस क्लोज केला आणि खरं तर त्या ब्लेडला बॉल लागला आणि त्यानंतर तो बॉल ट्रॅव्हल झाला तो समोर अगदी साइड स्क्रीनच्या वरतून. 2 बॉलवर 2 षटकार. धावसंख्या 65 या आकड्यावर. 65 रन्स ऑन बोर्ड आणि अजूनही एका षटकाचा खेळ या बॉल नंतर बाकी आहे. म्हणजे एकूण 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 65 ऑलरेडी झाल्यात. काय कानमंत्र दिलाय अरविंद राणाने गोलंदाजाला. सागर सिंग ज्याने अर्पित म्हात्रेची विकेट घेतली आणि त्याच्यावर बरसतोय आता राहुल म्हात्रे. हे बॅटल रंगलंय. स्लोवर वन, कमी गतीने टाकला, बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आला, शरीराचा वेध घेतला. लेग बायचा इशारा पंच आम्हाला कळवतायत. सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 66 या आकड्यावर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावत नेरुळ गाव संघ एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय या नगरसेवक चषकामध्ये.
या अगोदरच्या मॅच मध्ये मिळालेला विजय भरपूर आत्मविश्वास देऊन गेला, कॉन्फिडन्स बूस्ट करून गेला तो नेरुळगाव संघातील सर्व खेळाडूंचा. सिद्धेश कडूने देखील थोडासा संयम दाखवलाय, पेशन्स दाखवलाय, कारण अर्पित म्हात्रेची हिटिंग सुरू होती, आता राहुल म्हात्रेने हिटिंग सुरू केली आहे आणि सिद्धेश कडू मात्र आता योग्य मोमेंटमला रिदम पकडणार यामध्ये ती मात्र शंका नाहीये. शेवटचं षटक, स्लॉगचं षटक, इम्पॉर्टंट षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. चला पहिला कॉल नेक्स्ट मॅच टॉस साठी असेल गावदेवी ऐरोली गाव आणि जय मल्हार चोळेगाव. चला दोन्ही कॅप्टनला विनंती आपण रिपोर्ट करा व्यासपीठावर येऊन. गावदेवी ऐरोली गाव आणि जय मल्हार चोळेगाव या इनिंग मध्ये आपला टॉस होईल, इनिंग ब्रेक मध्ये. जिन्मय जोशी स्लॉगचं षटक घेऊन आलाय, सामना करतायत राहुल म्हात्रे. फिंगर्स रोल केले होते, बॉलला फुरवला, लेग ब्रेक टाकलाय, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळाला बॉल. अरविंद राणा अगदी क्लोज उभे आहेत ॲज अ विकेट किपर. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस बघा जागेवरच खेळण्याचा प्रयत्न, टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल गेला ऑन साइडला, डीप मध्ये खेळाडू आलेत, सिंगल मिळणार फक्त. आता सिद्धेश कडूला पुन्हा संधी मिळाली स्ट्राईकवर येण्याची. 2 बॉलमध्ये सिंगल आली, स्कोर पुढे सरकला 67 या धावसंख्येवर. नगरसेवक चषक 2025चा थरार तुम्ही पाहताय. कुशल 11 जय गणेश सारसुळे आयोजित ही स्पर्धा. तिसरा सामना सिद्धेश कडू सध्या स्ट्राईकवर आहेत. यावेळेस बघा थोडासा खाली राहिला होता अलॉंग द कार्पेट, खरं तर बांधून ठेवला आतापर्यंत जिन्मय जोशीने असं आपण म्हणू शकतो. या पहिल्या 3 बॉलवर इथे काय करताय, थ्रो थोडासा खराब आहे आणि इथे त्याचा फायदा उचललाय. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतो, समय सूचकता काय असते हे दाखवून देतात हे दोन्ही खेळाडू. जिथे फक्त सिंगल होती तिथे धावा मिळाल्या तब्बल 3 आणि महत्वपूर्ण म्हणजे राहुल म्हात्रे आला तो पुन्हा स्ट्राईकवर. धावसंख्येचा आपण विचार करतोय 70 धावा धावफलकावर आहे. 7-0. 3 बॉलचा खेळ बाकी. राहुल म्हात्रे सध्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये धावांचा खरं तर रतीब लावलाय त्यांनी या क्रीडांगणावर. त्यामध्ये अजून धावांची भर पडणार हे निश्चित आहे. शिक्का मुहूर्तब झालाय, त्याने षड्डू ठोकला या क्रीडांगणावर आज संपूर्ण दिवसामध्ये. राहुल म्हात्रेचा बोलबाला अगोदर अर्पित म्हात्रेने दणाणून सोडलं आणि आता राहुल म्हात्रे मात्र धावांचा पाऊस पाडत असताना 76 धावा धावफलकावर. 2 बॉलचा खेळ बाकी. जिमी जोशी पहिल्या 3 बॉलवर 4 धावा आल्या होत्या, त्यामध्ये 2 ओव्हरथ्रोच्या धावा होत्या आणि त्यानंतर मात्र षटकार. रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट तुम्ही पाहताय. स्लोवर ऑन बॉल, थोडीशी फ्लाइट दिली, फॉलो थ्रू मध्ये थोडेसे धडपडलेत, चाचपडलेत, उठून उभे राहिलेत. मात्र इथे बघा लेझी फिल्डिंग, फ्लेक्झिबिलिटी, थोडंसं फास्ट बॉलवर तुम्हाला जायला हवं, थोडीशी मुवमेंट फास्ट असायला हवी आणि इथे 2 धावा मिळतात. 78 धावा, शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग आणि राहुल मात्र स्ट्राईकवर. खोलवट टप्प्याचा बॉल होता, इथे सिंगलचा प्रयत्न राहील मात्र बाद होतील राहुल म्हात्रे आणि 78 धावसंख्येवर नेरुळ गाव संघाचा मात्र प्रवास थांबलाय. ही निघालेली एक्सप्रेस ट्रेन मात्र आता विसावली आहे आणि 79 धावांचा आता मात्र आव्हान शिरवणे संघाला मात्र इथे पार करायचंय. चला आपण टॉस करूया. गावदेवी ऐरोली गाव आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार चोळेगाव. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. इकडे आपला टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. आयोजकांच्या वतीने आम्ही अगदी सुरुवातीपासून सूचना करतोय की 3 धावांची पेनल्टी ही उशिरा येणाऱ्या संघाला आहे, त्यामुळे आपण या सूचनेचं पालन करावं. गावदेवी ऐरोली गाव आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार चोळेगाव.
पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत असेल कुशल 11 आणि जय गणेश क्रिकेट क्लब सारसोळे आयोजित नगरसेवक चषक 2025 आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक सूरजदादा पाटील साहेबांच्या खरं तर वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आज आणि उद्या श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गावामध्ये आपण पाहतोय संपन्न होत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी खरं तर युवा उद्योजक पांडुरंगजी खिलारे साहेबांकडून एक बायसिकल आपल्याला पुरस्कृत करण्यात आली। या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो सर्वोत्तम खेळाडू राहील त्याला ती सायकल ती बायसिकल मात्र आपण या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 50,000 रुपये आणि 25,000 रुपये अनुक्रमे आणि त्याचबरोबर ही आकर्षक गोल्ड अँड सिल्वर प्लेटेड ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल देण्यात येईल। त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी प्लस पांडुरंगजी खिलारे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पोर्ट्स सायकल आणि बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर अशा पद्धतीची की वैयक्तिक पारितोषिक। चला टॉस साठी या ऐरोली आणि चोळेगाव गावदेवी ऐरोली गाव आणि जय मल्हार चोळेगाव आम्ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचे। उशिरा येणाऱ्या संघाला 3 धावांची पेनल्टी आहे याची आपण नोंद घ्या। आयोजकांच्या वतीने ही सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। एकोणऐंशी धावांचं एक मोठं आव्हान खरं तर पार करायचंय ते शिरवणे 11 संघाला। 4 षटकां म्हणजे प्रति षटक 20 ची सरासरी इथे आवश्यक असणार आहे जवळजवळ। अगदी पहिल्या बॉल पासून मात्र ताबडतोड फलंदाजी इथे आवश्यक असणार आहे आणि खास करून अरविंद राणा त्याचा अनुभव त्याची आक्रमकता त्याची एबिलिटी त्याचं कॅलिबर त्याचं पोटेन्शियल या मॅच मध्ये पुन्हा एकदा दिसेल का। पहिल्या मॅच मध्ये 40 धावांची एक अतिशय पारी 43 धावांचा पाठलाग करत असताना त्याने मात्र साकारली होती। त्यामुळे त्याचंही या फॉर्म मध्ये परतणं या स्पर्धेमध्ये शिरवणे संघासाठी फायद्याचंच ठरलंय पहिल्या मॅच मध्ये आणि त्याला इतर खेळाडूंची साथ कशी मिळते। ज्या पद्धतीने आपण नेरूळ संघाचा विचार केला अर्पित मात्रेने चांगला स्टार्ट दिला त्यानंतर सिद्धेश कडू राहुल मात्रे त्याला पुढे घेऊन गेले आणि 78 धावा त्यांनी उभारल्या। आता 79 धावाचं उभारायच्या अरविंदला खरं तर शेवटपर्यंत थांबणं थोडासा संयम आणि मध्ये मध्ये आक्रमण होणं हे महत्वाचं आहे आणि खरं तर आता नेरूळ गावाने मात्र त्यांच्या विरुद्ध राहुल मात्रेला पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आहे। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तिसरं षटक राहुलने हाताळलं होतं मात्र इथे अरविंद राणा सारखा अनुभवी जर खेळाडू समोर आहे तर त्याच्या समोर अनुभवच आपल्याला उभा करावा लागेल हे नेरूळगाव संघाने ओळखलंय आणि त्यामुळेच त्यांनी त्यांच्या सर्वोत्तम गोलंदाजाला सर्वोत्तम खेळाडूला एका अष्टपैलू खेळाडूला करता जबाबदारी दिली आहे राहुल मात्रे। आता अरविंद राणा अर्थात सोनू विपक्ष राहुल मात्रे बॅटल आहे। पहिल्या बॉल पासून कोण होणार विजयी आणि कोणाचा राहणार बोल बाला तर लक्ष आहे 79 धाबांचं। यस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। मॅचला सुरुवात फर्स्ट बॉल 24 बॉल 79 राहुल मात्रे टू अरविंद राणा अर्थात सोनू। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर फसवलाय राहुल मात्रेचा अनुभव इथे आलाय कामाला। फ्लॅटेड डिलिव्हरी विथ लिटल बिट ऑफ टर्न आणि मोठा फटका खेळण्याचा मोह आवरताला आला नाही टॉपेज आणि विकेट कीपरने केली नाही कोणतीही चुकी। जाळविणला नेरूळगाव संघाने राहुल मात्रेला दिली जबाबदारी ती जबाबदारी मात्र पूर्णपणे यशस्वी करून दाखवली आहे राहुल मात्रे यांनी। हा असतो अनुभव हा असतो एक्सपिरियन्स ही असते तुमच्या बोटातली जादू। बघा ऍक्शन रिप्ले फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ऑन साइडला अगोदरच शफल झाले जशी फ्लाइट मिळाली मोह आवरता आला नाही। ऑन साइडला मिड विकेट स्क्वेलिंगला खेळण्याचा प्रयत्न चेंडूची गती थोडी कमी होती त्यामुळे अगदी टॉपेज लागली आणि विकेट कीपरने कोणतीही चुकी केली नाही। विश्वास आपल्याला पाहायला मिळतात विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये। विश्वास करत अजून एक नेरूळ संघाशी जोडलेलं एक मोठं नाव नवीन बॅटर विराज आलेत। मोठा हादरा पहिल्या बॉलवर दिलाय तो नेरूळ टीमने शिरवणे टीमला। अजून 79 करायच्यात आता 23 बॉलचा खेळ बाकी। यावेळेस पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आहे। ओ ड्रॉप झालाय कॅच ड्रॉप। एक चांगली संधी होती खेळाडूचा पूर्ण प्रयत्न थोडासा लेट स्टार्ट केला असं आपल्याला दिसतंय। चैतन्य होते
अजून एक विकेट मिळवता आली असती ती नेहरू टीमला. धावाचा श्री गणेश होत असताना 3 धावा धावफलकावर 2 धावा धावफलकावर असतील. 1 विकेटच्या मोबदल्यात पहिल्या बॉल पासून पंजा कसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नेरूळ संघ. यावेळेस बघा कट केलाय, कोणताही खेळाडू नाहीये आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट वरना बॉल आता थर्डमॅनला ट्रॅव्हल होत असताना 2 धावा पूर्ण खेळाडू पोहोचले. तिसरीचाही प्रयत्न अर्पित होते त्या ठिकाणी. 3 धावा मिळतात. एक मोठा अडसर जरी दूर केला असेल नेरूळ गाव संघाने तरी देखील शिरवणे संघाच्या स्क्वॉड मध्ये अजूनही चांगले बॅटर आहे ते विसरून चालणार नाहीये. डबल बॉल क्रिकेट म्हटलं की धावा ह्या बनत असतात. पहिल्या मॅच मध्ये शिरवणे संघाने 43 धावांचं आव्हान पार केलं होतं. आता आव्हान थोडं मोठं आहे, किंबहुना दुग्ण आहे, दुहेरी आहे, दुप्पट आहे. ते 79 धावांचं ते चेस करायचे, ते पार करायचंय. तर आता अरविंद राणाची विकेट गेल्यानंतर जबाबदारी घेऊन इथे धावा करायच्यात. रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारावी लागेल आता बॅटर्सला. मात्र राहुल मात्र ती संधी देणार नाही हे मात्र निश्चित आहे. वन्स अगेन आपला क्लास दाखवत असताना बॉलिंग मधला डॉट बॉल. 4 बॉल 4 धावा, 5 धावा आणि 1 विकेट. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चांगला पुलचा फटका आपण पाहतो. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर थोडा उसळी घेणारा बॉल होता, अगदी चेस लाईनचा बॉल. लवकर ओळखला बॅटरने आणि इथे षटकार प्राप्त करत असताना मेहबूब आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल इथे बाकी पहिल्या षटकातील. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर मात्र नुकताच आलेला षटकार. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळे जरी एक खेळाडू बाद झाला असेल तरी आता येणाऱ्या बॅटरने मात्र आपला सर्वोत्तम खेळ साकारणं इथे आवश्यक आहे. राहुल मात्रेच्या विरुद्ध स्लो रन बॉल होता, पुन्हा एकदा चकवलं, फसवलं आपण पाहतोय. ओव्हरची झाली आहे सांगता. डॉट बॉलने ओव्हर समाप्त करतोय राहुल म्हात्रे. त्याचा स्पेल संपत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद, 11 धावा धावफलकावर आहेत. चला गावदेवी ऐरोली गाव आणि जय मल्हार चोळे गाव पुन्हा एकदा आम्ही आपणास विनंती करतोय, टॉस साठी आपण इमिजिएटली यायचंय. आज एकूण 7 सामने आहेत, याची आपण नोंद घ्या. सर्व सामने 4-4 षटकांचे राहतील आणि जर उशिरा येणाऱ्या संघाला मात्र 3 धावांची पेनल्टी राहील, याची आपण नोंद घ्यावी. आयोजकांच्या वतीने अगदी सकाळपासून आम्ही ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 18 चेंडू आणि 68 धावांची अजूनही गरज आहे. आमच्या समवेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत मिस्टर इनायत जोडले गेलेत. खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून होत असताना 18 बॉल 68 आणि विजेंद्र म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. हो, वाईट बॉलने सुरुवात करतायत विजेंद्र. अतिरिक्त धाव इथे खर्च केली जाते. स्कोर पुढे हो जात असताना 12 या आकड्यावर 12 रन्स. आव्हान आहे 79 धावांचं. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल आता. आणि पहिलीचा प्रयत्न होत असताना विजेंद्र म्हात्रे यांच्यावर चढवलाय हल्ला. इट्स अ बिग बिग अँड मायटी, ह्यूज अँड ह्युमंगस आपल्याला पाहायला मिळतो षटकार. आवश्यकता आहे शिरवणे टीमला आणि विराजने आता ते रौद्ररूप धारण केलंय की काय. एक षटकार आपण पाहतोय, या बॉलवर त्याने ठोकलाय. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर मंदार प्रभू आले, त्यांच्याही खरं तर पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता नेहरू टीमने आणि इथे तेच चित्र पाहायला मिळतंय. विजेंद्र म्हात्रे यांच्यावर मात्र हल्ला चढवलाय. स्कोर 18 या आकड्यावर 18 रन्स. 79 धावांचा पाठलाग होईल का, इतिहास नोंदवला जाईल का. मित्र समोर कडवं आव्हान आहे नेरुळगाव संघाचं. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे तर संघामध्ये उपलब्ध आहेत. यावेळेस मात्र लवकर पिक केलं, पिकअप शॉट. वेगाने टाकलेला बॉल दुप्पट वेगाने सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय.
विराजच्या बॅटमधनं आलेला हा आपण पाहतोय दुसरा षटकार. चोवीस धावा आता धावफलकावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदरच्या इनिंगचा विचार केला तर मंदार प्रभूचं ते षटक जिथे 5 षटकार आले आणि त्याचीच पुनरावृत्ती आता शिरवणे संघ इथे करणार का? विजेंद्र म्हात्रे यांच्यावर मात्र आता आक्रमण चढवलंय ते विराजने. डावकराचे गोलंदाज अगोदर ओव्हर द विकेट मारा करत होते, आता राऊंड द विकेट आलेत. बघूया आता काय उलटफेर होईल का. वन्स अगेन फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, अवेस द बॉल गोज इनटू द क्राउड. सरळ सीमारेषेच्या बाहेर रस्त्यावर फेकून दिले बॉलला. तिसरा षटकार या ओव्हर मधला. दडपण वाढलंय विजेंद्र यांच्यावर आता. पूर्णपणे स्लॉट मधला चेंडू. दडपण असेल आता, श्वास रोखलाय आता. 15 चेंडू आणि आता 49 धावांची आवश्यकता आहे. पुनरागमन होईल का? स्कोर झालाय तो 30, लक्ष आहे 79चं. 49 रन्स रिक्वायर्ड इन अपकमिंग 15 डिलिव्हरीज. 15 बॉल 49 रनची गरज. कंपल्सरी चेस आहे म्हणजे 49 काढाव्याच लागतील 15 बॉल मध्ये. विजेंद्र म्हात्रे करतील का पुनरागमन? आहे नाही. एका बाजूने विराजचा बोलबाला सुरूच राहिलाय. शांत बसेल तो विराज कसला. 4 बॉल मध्ये 4 गगनभेदी षटकार. अगदी चारही बाजूला आसमंताला गवसणी घालणारे फटके, नेत्रदीपक फटके आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय उत्साह वाढलाय तो शिरवणे संघाच्या डगआउट मध्ये, तर दुसऱ्या बाजूला नेहरू संघाच्या डगआउट मध्ये खेम्यामध्ये मात्र आता शांतता पसरली आहे. त्याचं कारण आहे विराजचा बोलबाला. 4 बॉलवर आलेले 4 षटकार, 1 वाईड म्हणजे आतापर्यंत 25 धावा आल्यात. आता 14 बॉल 43 ची गरज आहे. हॅलो, 14 चेंडू आणि 43 धावा. हॅलो हॅलो शेख हॅलो. चला, चांगलं कमबॅक केलंय आपण पाहतो विजेंद्र यांनी. हो, अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धावा, वाईड बॉल. स्कोर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 41 रनची गरज. हो, चांगला बॉल, स्विंग अँड मिस. जशी स्ट्राइक रोटेट झाली, विराज जसा नॉन स्ट्राइकला गेला, महबूब आला आणि मात्र त्याला मात्र निर्धाव चेंडूने मात्र थांबवलं गेलं. 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी आपण इक्वेशन आणूया. 41 धावांची गरज आहे. 20.5 ची सरासरी प्रति षटक. मात्र रबोबॉल क्रिकेटमध्ये ना 6 बॉलमध्ये 3 षटकार आजकाल सहजासहजी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं अर्पित म्हात्रेने 5 बॉल 5 षटकार ठोकले होते आणि आता नुकतंच आपण पाहिलं विराजने 4 बॉल 4 षटकार ठोकले. चला, सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया कारण यानंतर अजून 4 सामने आहेत. 38 झालेत. 12 बॉल 41 ची गरज. वन ऑफ द फाइनेस्ट यंग डायनामिक ऑलराउंडर ऑफ नेहरू टीम मिस्टर अर्पित म्हात्रे ऑन टू द बॉलिंग मार्क.
सामना करतोय विराज चव्हाण. 4 बॉल 4 षटकार या अगोदरच्याच ओव्हर मध्ये खेचलेत त्याने. 12 चेंडू आपण पाहतोय 41 ची गरज. 12 मध्ये 7 षटकार, 12 मध्ये 6 षटकार, 5 षटकार अशा पद्धतीने जर आपण चर्चा केली, मात्र चर्चा फक्त चर्चेपुरतीच आपण ठेवूया. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल कोणी सांगू शकत नाही, कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटीज. फर्स्ट बॉल अर्पित म्हात्रे अवे फ्रॉम द थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता हलकासा आणि डॉट बॉलने मात्र सुरुवात करतोय. इक्वेशन बदलतंय, समीकरण बदलतंय. 11-41. 11 बॉल्स 41 रन्स रिक्वायर्ड. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपण पाहतोय. राऊंड द विकेट मारा करत असताना आपण पाहतोय अर्पित म्हात्रे. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय डॉट आलाय, कोणती धाव दिली नाहीये. सामना करतोय विराज चव्हाण, इन फॉर्म असलेला हा बॅटर. वाखूट टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा देत आहेत पंच. एक पहिली वॉर्निंग, पहिली ताकीद दिली गेली अर्पितला. आता 11 बॉल 40 ची गरज. येस, भरपूर हाईट होती. पंचांचा अगदी योग्य निर्णय. बाउन्सरचा प्रयत्न आपण पाहतोय करत होता अर्पित म्हात्रे, मात्र अतिरिक्त उसळी घेतली बॉलने. 11 बॉल आणि 40 ची आवश्यकता. यावेळेस स्टेप आउट झाले, फ्रंट फूट वरनं खेळलाय खेळाडू. आपण पाहतो दूर आहे. राहुल मात्र वेगाने पोहोचतात. दुसरीचा प्रयत्न होत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या पुढे सरकते, शिफ्ट होते 41 या आकड्यावर. 10 चेंडू 38 धावा. षटकार आणि चौकार पाहिजेत आता शिरोणे टीमला. इतिहास नोंदवायचा आहे. 79 धावांचा यशस्वी पाठलाग करायचा आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अर्पित म्हात्रे. स्लोवर ऑन बॉल पुढे आले. डाऊन द ट्रॅक, डाऊन द ग्राउंड. सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने विराज चव्हाणचा बॉलवाला दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतंय. मित्रांनो, क्रिकेट रसिकांची मन जिंकते त्याची फलंदाजी आणि दाद मिळवतीये त्याची फलंदाजी. 9 बॉल आणि आता 32 रन. सामना क्लोज आणला गेलाय आणि मॅच मध्ये शिरकाव, मॅच मध्ये पुनरागमन, मॅच मध्ये कमबॅक करतोय तो शिरवणे 11 शिरवणे हा संघ. नेहरू संघाला करावं लागेल, कमबॅक काढावी लागेल. विराज चव्हाणची विकेट जी असणार आहे महत्वपूर्ण या सामन्याच्या निकालाच्या दृष्टिकोनातून. शिरवणे संघ सांगतोय जरी अरविंद राणा बाद झाला पहिल्या बॉलवर तरी त्याचं दडपण आम्ही घेतलं नाही आणि आमच्या एबिलिटीवर आम्ही कायम राहिलोय. वन्स अगेन मात्र इथे कॅचची संधी. कुशल म्हात्रे कोणती चुकी करत नाहीये. एक चांगला कॅच, चांगलं जजमेंट, शेवटच्या मूवमेंट पर्यंत बॉलवर नजर कायम आणि चांगला क्षेत्ररक्षकांमध्ये गणना नेहमीच कुशलची केली जाते नेहरू संघाच्या आणि त्याच्याकडनं मात्र हा झेल टिपला गेलाय. विराजची बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ दे. 11 बॉल 38 धावांची एक आतिशी पारी त्याने खेळली आहे. मात्र आता तो मैदानाच्या बाहेर जात असताना अर्पित म्हात्रेचं कमबॅक त्याला मिळाली. कुशल म्हात्रेची साथ. अगदी मिड विकेट वरनं आला, काऊ कॉर्नर वरनं पुढे सरसावला आणि प्रेशर असलेला हा झेल, हा कॅच त्याने टिपलाय आणि शिरकाव केलाय ती नेहरू टीमने. आता 8 चेंडू 32 धावांची गरज. 8 बॉल्स 32 रन्स रिक्वायर्ड. मंदार प्रभू एक चांगला अष्टपैलू खेळाडू. डावखुराताचा गोलंदाज बघूया आता फलंदाजी कशी करतोय. येस, फलंदाजी तो अगदी उजव्या हाताने करतो. राईट हँडेड बॅट्समन बट लेफ्ट हँडेड बॉलर. बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं. वेगाने टाकलेला बॉल बॅटच्या बॉटमला लागलाय. बघूया नो बॅट्स लँड मध्ये खेळाडू नाहीये. दूरवरना राहुल मात्रे आलेत, वेगाने बॉलला कलेक्ट केले, फेकले. अगदी विश्वास आहे तिकडे बॅकअप साठी खेळाडू येतील. मात्र तोपर्यंत 3 धावा पूर्ण होतात. ओव्हर थ्रोची 1 धाव अतिरिक्त दिली जाईल, मिळाली जाईल. मिळवताय ते दोन्ही बॅटर. शेवटचा बॉल आता मात्र इथे येणं बाकी असणार आहे. 7 चेंडू आणि 29 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे.
7 चेंडू 29 धावा. या बॉलवर एखादा बिग हिट आला, चौकार षटकार आला तर मात्र पुढच्या ओव्हरचं इक्वेशन मात्र सोपं होतंय की काय. आता महबूब ज्याने एक षटकार ठोकला या इनिंग मध्ये, बऱ्याच वेळ तो स्ट्राईक पासून वंचित राहिलाय, आता मात्र स्ट्राईक वर आलाय. अर्पित मात्र राईट अमोर द विकेट. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपण पाहतोय. इम्पॉर्टंट हा बॉल असणार आहे. शिरोने टीमला पाहिजे धावा धावा आणि धावा, रन्सची ते नितांत आवश्यकता. 7 बॉल आणि 29 धावा इक्वेशन आहे. ओ हो नो बॉलचा इशारा केलाय. ओ फुल टॉसचा फायदा उचलता आला नाहीये. डगआउट थोडस नाराज पाहायला मिळत आहे. इट्स अ बीमर आणि त्याच्यावर धावा यायला हव्या होत्या. खरं तर एक संधी गमावली आहे का महबूबने. 7 बॉल 28 धावा जेवढ्या आल्या असत्या तेवढं फायद्याचं ठरलं असतं, कारण एक अतिरिक्त चेंडू तुम्हाला खेळायला मिळाला. दॅट विल बी फ्री हिट. ओ चांगला खुलवट टप्प्याचा यॉर्कर लाईनचा बॉल अलॉंग द कार्पेट. पंच काहीतरी दर्शवतात. येस मिस्टर JP जयेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन, सहर्ष स्वागत आहे. येस पंच शहानिशा करतायत, पंच डिस्कशन करतायत या बॉलवर काय निर्णय आलाय. येस 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 अगोदरचा बॉल नो बॉल होता आणि त्यामुळे फ्री हिट वर आता काय नियमावली आहे. येस पंच निर्णय घेतील, पंच डिस्कशन करतील. येस 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 कारण नियम असा सांगतो की जर नो बॉल आहे आणि नो बॉलवर जर स्ट्राईक रोटेट झाली नसेल तर तुम्हाला साइड आणि फिल्डिंग चेंज करता येत नाही. बरोबर आहे. या अगोदरचा बॉल नो होता, तिथे बॅटर रोटेट झाला नव्हता, स्ट्राईक रोटेट झाली नव्हती, त्यामुळे तुम्ही गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदलाव करू शकत नाही. नक्कीच. आता रन किती असतील पंच या बॉलवर. मेहर सर आता रन किती 3 असतील या. 3 ना, नो बॉल आणि +2 म्हणजे आता 7 मध्ये 25. ओके 7 बॉल 25 रन्स. नक्कीच अगदी नियम आपण पाहिलं तर अगदी काटेकोरपणे पंचांनी सांगितलं की बॅटर रोटेट झाला नव्हता, त्यामुळे तुम्ही गोलंदाजीच्या खरं तर साईडमध्ये किंवा क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल करू शकत नाही, ते तुम्हाला तिथेच ठेवायचे. योग्य निर्णय पंचांचा. 7 बॉल आणि आता 25 ची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर मधला बघूया आता. अर्पित म्हात्रे. ओ एज लागली मात्र फ्री हिट आहे. सिंगललाच प्राधान्य दिले, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तो महबूब. म्हणजे शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल ती 24 धावांची. ऐरोली संघाचं आगमन आणि खरं तर पांडुरंगजी खिलारे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली सायकल आपल्याला पाहायला मिळते, या ठिकाणी दाखल झाली आहे. युवा उद्योजक आणि कॅमेरामॅनला आम्ही विनंती करू फॉर्च्यून इव्हेंट्सला की आपण त्या सायकलला खरं तर कॅप्चर करावं. युवा उद्योजक आपण पाहतोय सध्याच्या घडीला समालोचन क्षेत्रामध्ये देखील भरपूर त्यांचं नाव राहिलं होतं आणि त्यानंतर मात्र उद्योग जगतामध्ये युवा उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले पांडुरंगजी खिलारे साहेब, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये मालिका विरासाठी ही स्पोर्ट्स सायकल आपल्याला पुरस्कृत केले, त्यांचा आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. ऐरोली संघ दाखल झालाय. आम्ही विनंती करतो जय मल्हार चोळेगाव संघ जर उपस्थित आहे आपण उपस्थिती कळवा आणि लगेच टॉस आपण करून घेऊया, कारण आता शेवटचा षटक बाकी आहे. लगेच आपला सामना आहे आणि सर्व सामने 4 षटकाचे आम्हाला खेळवायचे आणि उशिरा येणाऱ्या संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. चला आपण या टॉस साठी ऐरोली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आम्ही चोळेगाव संघ हेमंत आपल्याला विनंती करतो आपला प्रतिनिधी, अन्यथा आपण स्वतः कॅप्टन उपस्थित असाल तर आपण या.
येस येस, कोणी एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल, आपण टॉस उरकून घेऊया. 6 बॉल आणि 24 रनची आता गरज आहे आणि सिद्धेश कडू आपण पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे. मोठा उलटफेर केला त्या नो बॉल्सने, मोठा उलटफेर झाला त्या षटकाराने, मोठा उलटफेर झाला दुसऱ्या षटकामध्ये विजेंद्र यांच्या विरुद्ध आलेल्या त्या 4 षटकारांनी. 6 बॉल 24 कंपल्सरी चेसिंग. सिद्धेश कडू सामना करतायत मिस्टर महबूब. पहिला बॉल कमी गतीने हाताळलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू आहेत मात्र राहुल मात्रे वन ऑफ द सेफ हँड्स ऑफ नेरुळगाव. थ्रो पहा अगदी डायरेक्ट आहे. ओ थोडासा उशीर केला, थोडासा उशीर केला, थोडासा फ्लॅट थ्रो आला असता तर कदाचित विकेट आली असती. थोडासा हाईट वरनं थ्रो आला, हरकत नाही. धावा मिळाल्या 2. आता 5 बॉल 22. कोणत्या बाजूला झुकणारा सामना, अजूनही समसमान संधी, सामना दुलायमान अवस्थेमध्ये. 5 बॉल 22. इथे बिग हिट येण्याचा प्रयत्न केलाय, अर्पित मात्रे बॉलच्या खाली. यस, चांगला झेल टिपला. सिद्धेश कडूने फिंगर्स रोल केले, कमी गतीने टाकला बॉल आणि वाईडिश लॉंग ऑफला, किंबहुना लॉंग ऑफला होते अर्पित मात्रे. कोणती चुकी केली नाही आणि महबूब मात्र इथे जाईल मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का शिरोणे टीमला आणि आता 4 बॉल आणि 22 रनची गरज अजूनही. या बॉलवर आता एखादा मोठा फटका पाहिजे, एखादा चौकार षटकार पाहिजे आणि हा बॉल जर डॉट आला तर सामना नेरुळगाव संघाच्या बाजूने झुकेल हे निश्चित आहे. भरपूर संघर्ष आणि भरपूर घडामोडी, भरपूर उलटफेर बॉल निशी ओव्हर निशी आपण पाहिले. जितेश आलेत आता मैदानाच्या आत. चार बॉल आणि 22. नगरसेवक चषकाचा आपण थरार पाहत आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे नगरीमध्ये आपण आहोत, सारसोळे गावामध्ये आपण आहोत. डावकराचा फलंदाज जितेश. स्विंग अँड मिस कम्प्लिटली. आता पता लापता बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, विश्वास यांच्या हातात जाऊन थांबलाय आणि आता मात्र औपचारिकतेच्या दिशेने चाललाय का मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 3 बॉल 22. हो, थोडस ताकदीने मारण्याचा प्रयत्न, ती ताकद नाहीये, पॉवर हिटिंग नाहीये. बॅट्समनचा थोडासा अभाव जाणवतोय की काय शिरोणे संघामध्ये, कारण आपण पाहिलं सोनू बाद झाला, त्यानंतर विराजने चांगला टच दिला, त्यानंतर मात्र मिडल ऑर्डरला तितकंसं कॉन्ट्रीब्यूट नाही करता आलं. टॉप ऑर्डर नंतर मिडल ऑर्डरवर देखील मोठी जबाबदारी राहते. मात्र इथे मंदार. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा बॉल, खर तर ते बीमर असलेले चेंडू जिथे महबूब स्ट्राईकवर होता तो फुल टॉस, त्यावर धावा आल्या नाही. तिथे धावा थोड्या आल्या असतात तर कदाचित आता इक्वेशन वेगळं असतं. फ्री हिटच्या बॉलवर देखील धावा आल्या नाहीत, त्यामुळे कुठेतरी बॅकफुटला गेला शिरोणे संघ. आणि आता औपचारिकता असलेला चेंडू नेरुळगाव संघ आता फक्त विजयाचा शिक्कामोर्तब करणं बाकी आहे. शेवटच्या बॉलवर बघूया जाता जाता काय प्रयत्न करतोय मंदार. चौकार आलाय, मात्र सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नेरुळ 11 नेरुळ संघ. आपण पाहतोय 58 या धावसंख्येवर आपण पाहतोय थांबवलं गेलं ते शिरोणे टीमला आणि डिफेंड केल्या